बघता बघता 9 महिने 9 दिवस उलटण्याची वेळ आली आहे, दिवस भरण्याची वेळ आली आहे. आणि अचानकपणे या जिजाईनं अचानकपणे कुठून तरी गोंधळ कानावरती आलेला तो गोंधळ ऐकावा. कोणीतरी सांगू लागलं, परके व्यक्ती आले, परमुलुखातील व्यक्ती आले, अफगाण आले, पठाण आले आणि अगदी दिवसा उघड्या उघड्या डोळ्यांनी आमच्या समोर आमच्या घरातील सुना लेकी बाई उचलून घेऊन जाताय. जो तो त्रस्त झालेला आहे. एकानं यावं, मासाहेब मासाहेब आऊसाहेब ऐका, आमची मुलगी आमची सून भर दिवसा आमच्या समोरून उचलून नेण्यात आली. दुसरा येऊन सांगू लागला, आऊसाहेब ऐका ऐका आऊसाहेब, आमचं उभं पीठ परक्यांनी येऊन उद्ध्वस्त केलं, आमच्या हातातून घेऊन गेले, आमच्या तोंडातला घास हिसकावून नेला. बातम्या कानावरती येत होत्या. आता मात्र हे अनावर झालं. आता करावं काय? ही जिजाई कडाडली, अरे तळपायाची आग मस्तकाला गेली. आणि आता जे श्रद्धास्थान होत, जी भगवती होती, त्या भगवतीकडे गेली, पदर पसरवू लागली. हे जगदंबे, अगं ऐक, माझ्या पोटी अशी संतान जन्माला घाल, अशी संतान जन्माला घाल, ज्या संतानाच्या माध्यमातून या महाराष्ट्राला, या मातीला, इथल्या माणसाला ज्याचा त्याचा हक्क प्राप्त होईल, स्वातंत्र्य प्राप्त होईल, स्वराज्य मिळवून देता येईल, अशी संतान माझ्या पदरी घाल. चांगल्या संतानाची भीक घाल जगदंबे, आईला प्रार्थना करत होती. आता पहा, एक शक्ती शक्तीला प्रार्थना करतीये. आऊसाहेब सामान्य नाही, आग आहे, रणरागिणी आहे, भगवती ज्वाला आहे, ज्वालामुखी आहे, तळपती तलवार आहे. ती जिजाऊ एवढंच नाही, पुण्यशील ही माता आहे.